हाय एव्हरीवन आणि वेलकम टू माय ब्लॉग मित्रांनो. तर रात्रीचे वाजलेले आहे 1. मी आहे आता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आपली फ्लाईट जी आहे ती 3 वाजताची आहे. तर आपण आता चाललेलो आहोत गेटपाशी. तसं आपल्याकडे बराच वेळ बोर्डिंग वगैरे सगळं झालेलं आहे. तिकीटचं म्हणजे बॅग वगैरे सगळं जे आहे ते सगळं टाकून झालेलं आहे आणि चालत आपण गेट नंबर 69कडे चाललो आहे. चला कुठे चाललो आहे हे तुम्हाला लवकरच समजेल. न जाणारे एअर इंडियाचे विमान 119 द्वार क्रमांक. तो फायनली म्हणजे आपण आता पोहोचलो आहोत ते म्हणजे गेट नंबर 69ला. आणि इकडचा वाईब जो आहे ना तो भारी आहे, खूप मजा येते, मस्त वाटते. आणि त्याचबरोबर जे आपल्याला आवडतं काम आहे म्हणजे ट्रॅव्हल करणं, त्याचबरोबर ब्लॉग बनवणं, हे आपण आज करणार आहोत पुढचे 8 दिवस. सो ही सिरीज असणार आहे ती खूप मजेदार असणार आहे, मजा असणार आहे. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका लवकर. त्याचबरोबर मला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो पण करा. मराठी ब्लॉगरला स्क्रीनमध्ये देतोच मी. त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल. प्रत्येक आठवड्याला मी ट्राय करतो की एक रील किंवा एक पोस्ट असलंच पाहिजे, जेणेकरून तुमचं आणि माझ्यामधलं कनेक्शन जे बॉन्डिंग आहे ते वाढेल म्हणून. तर लेट्स सी ही ट्रिप कशी होते. आणि यंदाचा माझा ट्रॅव्हल पार्टनर जो असणार तो केसरी आहे. सो थँक्यू केसरी फॉर द बॅग. आपल्याच्या फ्लाईटमध्ये छोटंसं थोडंसं लाईट स्नॅक्स आलेलं आहे, आपण आता खाऊया. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे की मी सतत ट्रॅव्हल करत असतो आणि ट्रॅव्हल करताना एक पॉझिटिव्ह एनर्जी तर पाहिजे, त्याचबरोबर मन शांत पाहिजे. तर आपल्याला दक्षिसने एक छोटीशी भेटवस्तू दिली आहे. आपल्याला दक्षिसने दिलेली आहे ही म्हणजे रुद्राक्षाची माळ. ही रुद्राक्षाची माळ ही आपण कुठेही यूज करू शकतो. म्हणजे जर आपण देवस्थानी जात असू तिथे किंवा आपण ट्रॅव्हल करताना आपल्याला मेडिटेशन करायची इच्छा आली आपण तेव्हाही करू शकतो. आणि आपल्या जवळ असली तर एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाईब तर येतोच. तर चला मग कंटिन्यू करूया आपल्या ट्रॅव्हल बरोबर. मॉर्निंग मंडळी, आणि आता फायनली आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनला, ते म्हणजेच श्रीलंकेला. आणि इमिग्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपण आता बॅग्स घ्यायला चाललो आहे. बॅग घेऊया आणि मग पुढचा प्रवास. सो ऑफिशियली मी आता श्रीलंकेत आलेलो आहे. स्वागत झालेलं आहे माझं श्रीलंकेमध्ये. थँक्यू श्रीलंका. आज श्रीलंकेमधला पहिला ब्रेकफास्ट आहे. आता काय काय ओळखीचे पदार्थ घेतले आहेत, बाकी काय घेतलं नाही मी. लेट्स चेक. सो मित्रांनो, इथे आम्ही आलो होतो मार्केट प्लेसमध्ये. मार्केट प्लेसमधनं आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे हत्ती लोकांचा अनाथ आश्रम आहे. नॉर्मली आपण हत्ती लोकांना आपण बघतो ते फक्त झूमध्ये बघतो, पण ह्यांचं इथे अनाथ आश्रम पण आहे श्रीलंकेमध्ये. तर त्या अनाथ आश्रममधले जे हत्ती आहेत त्या लोकांना आंघोळ घालले जातात. ते कशी आंघोळ घालतात त्याचे काही टाईम्स आहेत, ते टाईमप्रमाणे आपण बघायला जाणार आहोत. सध्या तरी आपण मार्केटमधूनच चाललो. सो मंडळी, मी जसं तुम्हाला सांगितलं तर इकडे हत्ती लोकांना आंघोळ घातली जाते. तर हे बघा, आणि हे दिवसातनं 2दा असते. 2 स्लॉट असतात त्यांचे. अर्धे हत्ती जे आहेत ते आत्ता, बाकीचे हत्ती दुसऱ्या स्लॉटला. हो, आता एक करून सगळे हत्ती बाहेर निघायला गेलेत आंघोळ करून. आणि याचं नाव आहे पिनाडेल. एशियन आणि आफ्रिकनमधले काय काय डिफरन्स आहेत ते सांगतात. मी जसं तुम्हाला सांगितलेलं तसं ऑर्फनेज आहे श्रीलंकेमध्ये आणि हे त्याचा गाईड मॅप आहे. हा पूर्ण एंट्रन्स. आणि आता आपण तिकडे जे बघितलं त्या साईडला ते माहिती दिलेली एशियन आणि आफ्रिकनमधले.
चला आपण जाऊया आतमध्ये. आता फ्री टाईम आहे त्यांना म्हणून ते बाहेर फिरतात. जस्ट आंघोळ करून आलेत म्हणून आता फ्री टाईममुळे असे उभे तिकडे. आणि तिकडे लांबला बघू शकता घर आहे त्यांचं. तर हत्तींना जर का तुम्हाला फळं द्यायची असतील तर इकडनं घेऊ शकता तुम्ही आणि इकडे तुम्ही त्याला भरवू शकता. 225 है टोटल कोस्टल एरिया 1500 किलोमीटर कोस्टल एरिया. टोटल लैंड एरिया 65,610 स्क्वायर किलोमीटर. ये देश से ना 9 स्टेट है, 9 प्रांत है श्रीलंका में. उत्तर, दक्षिण, मध्यम, वेस्टर्न, ईस्टर्न, नॉर्थ सेंट्रल, ईस्टर्न, 9 प्रोविंस. 9 प्रोविंस है ना, 25 शहर है. अगर सोच आपको कलाम्बू है वेस्टर्न प्रोविंस के अंदर. कलाम्बू में 3 शहर है, कलाम्बू, लंपा, कालुका. अभी आप लोग जा रहा है यहाँ से. अभी इधर है एयरपोर्ट, देखो खटुना है की खटुना. सो आपला स्टे या हॉटेलमध्ये असणार. रिसॉर्ट आहे हा. सो मस्त असा हा नेचरमध्ये बांधलेला हा रिसॉर्ट भारी आहे. तो समोर बघू शकता स्विमिंग पूल पण आहे, मोठा पण आहे, छोटा पण आहे. इथे आराम करायला, सनबाथ घ्यायला. आणि इकडे सगळं नाश्ता वगैरे ठेवला आहे. जेवणाची सोय इकडे असते. आपण जेवण नाश्ता सगळं त्यात तिकडे करतो रेस्टॉरंटमध्ये. आणि इकडे आराम चिलॅक्स करायला. ओव्हरऑल गार्डन तो खूप मस्त आहे. सो आता रूम टूर देतो तुम्हाला. सो ही आहे आपली रूम. आरसा आहे, टेबल आहे, बेड आहे, कपडे ठेवायला. इथे पण अजून एक आरसा आहे आणि वॉशरूम, बेसिंग आणि आपला हा पहिला दिवस मी इथेच संपवतो. खूप दमलो आहे आणि काल रात्रपासून मी ट्रॅव्हलच करतो आहे आणि आता कुठे जरा आराम करतो आहे. आणि उद्या परत लवकर निघायचं आहे आपल्याला डे 2 स्टार्ट करायला. तर चला मग भेटू आता डे 2ला. तोपर्यंत कसा वाटला ब्लॉग आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर लाईक द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. So guys, in the next vlog we are going to step into the world where nature and history meets. Stay tuned.